पहिला बॉल डॉट आला, बट त्यानंतर बाउंड्री. परमेशने एक चांगला स्टार्ट दिलाय. सो बघूयात. या बॉल देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फाईन लेगला फिल्डर आहेत. बेल्विन मेमोरियल कप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं आणि 51वा वाढदिवस आज आमचे मेल्विन डिकोस्टा या परिसरातील एक नामवंत खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट खेळले. ऍज अ ओपनर म्हणून, ऍज अ कॅप्टन म्हणून देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं. या बॉलवर डाऊन द ग्राउंड समोर एक चांगला फटका बॅटर कार्तिकने. एक सिंगल डबलची बॅटिंग देखील तेवढीच महत्वाची आहे. मतांग सारंगचा अफलातून बॅटिंग या पहिल्या मॅच मध्ये पाहिली गेली. या बॉलवर देखील आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे मोये मोये. सो अतिघाई संकटात नाही. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. वन साइड चेंबूर संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला, बट फेकी करण्याच्या नादामध्ये कुठेतरी बॉल हातातून निसटला आणि 4 रन. सतीशजी आवळे आपलं पण स्वागत आहे. बारा रन झाले धावफलकावरती आणि या बॉलवर देखील समोर बॉल. बाबू सर ओके. सो रन झाले 13. पहिली ओव्हर संपली आणि वन साइड चेंबूरने एक मिसफीट झाली, बट वन साइड चेंबूरने पण आतापर्यंत मॅच मध्ये आले होते, बट एक 4 रन आले आणि अंबरनाथ टीम पण खूप चांगलं स्टार्ट दिलंय. परमेश आणि कार्तिकने अंबरनाथ म्हटलं तर खूप चांगला क्रेज अंबरनाथ मध्ये पण पाहिला गेला. मग ताऊ, कालू, चिकू, भूषण, साई पण खूप वर्ष मुंबईतलं क्रिकेट खेळला. तेवढं फास्ट खेळायचं आहे आणि अंबरनाथचा एक वेगळा क्रेज होता. अंबरनाथचा एक वेगळा दबदबा आहे, असणार आणि राहणार, कारण की नेहमीच अंबरनाथ मधून खूप चांगले चांगले बॉलर्स अंबरनाथ स्टाईलने जे बॉलर्स चर्चेत राहिले. असल्प संघासाठी देखील साई यांनी खूप वर्ष क्रिकेट खेळलं, गाजवलं, भल्या भल्यांना नाचवलं, थांबवलं. सो अंबरनाथ पॅन्थर अंबरनाथ एक टीम पूर्वी, मग दिनू कांबळे असतील ते पण मॅगी खूप चांगली स्टारकास्ट घेऊन तिकडून पण पूर्वी अंडरआर्म क्रिकेटसाठी एवढं लांबचं अंतर काढून मुंबईत यायचे, खेळायचे, जिंकायचे. आणि आज अंबरनाथचा देखील एक खूप चांगला संघ इकडे आज रॉयल स्ट्रायकर प्रथमच आज खुल्या गटात त्यांनी पण स्वतःहून इकडे उपस्थित राहिले. अंबरनाथ उर्णी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आले. हॅट्स ऑफ, आपण आलात. बोरिवलीमध्ये आपलं स्वागत आहे. या बॉलवर देखील पॅडल स्वीप एक चांगलं टायमिंग केलं. हार्ड लक बट 4. अंबरनाथने बॉल बरोबर अंधेरीच्या बॅनरला मारला. किती बोलले आम्ही, अंधेरीवरून पण येताना आलो. आणि स्ट्राईक एंडला बॅटर कार्तिकच्या बॅटमधून एक चांगली बाउंड्री. कार्तिक आणि परमेश वेल प्लेड. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डॉट बॉल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि
फटका दमदार होता. आता आणि बॅटिंग फिल्डिंग टीम मला असं वाटतं रिव्ह्यू घेईल. सो चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच निर्णय कळवू. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज या क्रीडा स्पर्धेला नेहमीच राहिली असणार. उद्या पण उद्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आमचे मान्यवर. नॉट आउट आहे. कार्तिकचा हार्ड लक आहे. कार्तिकने एफर्ट दिले बट 3 बॉल आणि रन झाले आतापर्यंत 18. सो अंबरनाथ स्ट्रायकर्स पण टीम बऱ्यापैकी मॅच मध्ये त्यांनी पण पकड निर्माण केली आहे. आणि रिव्ह्यू तुमचा लॉस झालाय. सो यापुढे तुम्ही रिव्ह्यू फिल्डिंग टीम घेऊ नाही शकत. या बॉलवर देखील बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे फटका थोडा फसला. गुड बॉल. चांगला बॉल टाकला जितूने आणि बॅटरला थांबवला. गुड बॉलिंग जितू. स्ट्राईक एंडला कार्तिक. या बॉलवर देखील लेग स्पिन आणि खूप चांगला बॉल फिरवला. बॅटर आउट. एका सेट बॅटरला पुढे येण्यास भाग पाडला आणि एक हलकासा बॉल स्पिन केला. बॅटर कार्तिकला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग केली जितूने आणि बॉल ऑफ द मॅच टर्निंग पॉइंट म्हणजे विकेट मिळवली. न्यू बॅटर गणेश. इकडे पण पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवली आहे आणि जितूने मात्र चांगली कामगिरी. स्कोर झालाय 19 वरती. मात्र बॅक टू बॅक 2 विकेट गेले. अंबरनाथ स्ट्रायकर्स कुठेतरी आता मात्र रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ या मॅच मध्ये शांत होताना पाहिली गेली आणि विकेट गेले बॅक टू बॅक. न्यू बॅटर किशन. स्कोर कुठेतरी ग्राफ वरती न्यावा लागेल आणि बॉलिंगसाठी सनी धोत्रे. सनी धोत्रे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप चांगलं क्रिकेट खूप वर्षापासून अगदी हमारे केतन सर हर जगह बिस्लरी का ऐड कर रहे हैं भाई. बिस्लरी हर जगह बिस्लरी चाहिए. सनी धोत्रे यांच्या हातामध्ये बॉल दिला आणि 12 बॉल मध्ये पहिले 19 झालेत. अजूनही 12 बॉल मध्ये 20 केलं तरी 40-42 पर्यंत ग्राउंडवर फाईट आहे. पण सनी धोत्रे यांच्याकडे पण अनुभव आहे. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला आणि 7:03 झालेत. 7:07 आपण
7 वाजून 3 मिनिटं झालेत. 7 वाजून 7 मिनिटांनी आपण केक कट करणार आहोत. सो डीजे मास्टर्स आपण पण बर्थडे सॉन्ग तयार ठेवायचे. आमचे मेल्विन डिकोस्टा आज 51वा वाढदिवस त्यांचा. या बॉलवर देखील बाहेर कट केला गेला आणि व्हाईट बॉल. बॉल बाहेर कट केला गेला सनी यांनी आणि स्ट्राईक एंडला किशन. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला आणि तिकडे स्कोर सिंगलने पुढे झाला आणि मॅच 22. व्हाईट बॉल आणि थँक्यू बाबू सर. आपण मॅच थांबूयात आणि 1-2 मिनिटांमध्ये आपण केक कट करणार आहोत. आमचे मेल्विन डिकोस्टा यांचा आज 51वा वाढदिवस आणि मेल्विन एक असे प्लेयर जे खूप चांगलं क्रिकेट या परिसरात खेळले. सो पहिलं ग्राउंडवर आपण एक केक कट केला जाईल. आमच्या मेल्विन डिकोस्टा आज 7 डिसेंबर त्यांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस सर्व त्यांचे फ्रेंड्स इकडे सेलिब्रेट करतील. सो डीजे मास्टर्स आपण पण ते बर्थडे सॉन्ग तयार ठेवायचं. गोल्डन क्रीडा मंडळ आणि मेल्विन मेमोरियल कपचे सर्व आमचे कमिटी मेंबर्स. सो केक कट केला जाईल आणि आज मेल्विन डिकोस्टा यांचा 51वा वाढदिवस. सो आपण इकडे डीजे मास्टर्स आपलं बर्थडे सॉन्ग आणि आमची सर्व
मेल्विन डिकोस्टा यांचा 51वा वाढदिवस आणि आज भले आपल्यामध्ये नाही आहेत बट नेहमीच मेल्विन मेमोरियल कप मध्ये त्यांची आठवण येईल आणि गोल्डन क्रीडा मंडळ नेहमीच त्यांचं हे सेलिब्रेट करेल. 7 डिसेंबर आज योगायोगाने 7 डिसेंबरला सॅटर्डे पण आला, सो हे पण सर्वांसाठी लकी. त्यामुळे ही डेट आज आपण इकडे 7 आणि 8 डिसेंबर 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी सनी स्ट्राईक एंडला परमेश. याबरोबर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला बट सनी चालाक आहेत, चतुर आहेत, खूप वर्षाचा अनुभव आहे, सो त्यामुळे इझिली बॅटरला मारून देणार नाहीयेत. कष्ट करून तुला बाउंड्री मारावी लागेल. याबरोबर देखील ड्राईव्ह केलं गेलंय आणि रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. स्कोर बघता बघता 24 रन झालेत. वन साइड चेंबूर नावातच वन साइड आहे आणि चेंबूरचा संघ त्यांच्या विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ विरुद्ध चेंबूर. प्रथमच आज खुल्या गटामध्ये एक चांगल्या क्रीडा स्पर्धेसाठी आज हे दोन्ही संघ. याबरोबर देखील विद द स्पिन एक चांगलं टायमिंग केलं, प्रॉपर टायमिंग किसनने नॉन स्ट्राईक एंडवरून रीड केलं. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून प्रॉपर टायमिंग किसनने नॉन स्ट्राईकवर रीड केलं की हा बॉल बाहेरच कट करतोय, सो हे स्ट्रॅटजी आहे. याबरोबर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे फटका फसला गेला. सनीने पण प्रत्युत्तर दिलं. 28 रन आणि विकेट गेले तिकडे किशनशी. मैदानाच्या बाहेर जावं लागेल किशनला. तीन ओव्हर संपल्यात आणि 28 रन झालेत. शेवटचे 6 बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. वन साइड चेंबूर, यानंतर ओमकार मालाड संघ आपण तयार राहायचं. विनिंग टीम सोबत आपल्याला लवकर लगेच मॅच खेळावी लागेल. बॉलिंगसाठी विकी. हमारे साथ अभय सर ज्वाइन हो चुके. अभय सर अपना भी स्वागत है तहे दिल से. आप अपना टाइम गोल्डन क्रीडा मंडल के लिए गोल्डन टाइम हमेशा स्पेंड करते हैं, सो अभय सर अपना भी थैंक यू. और इस बार अच्छी स्ट्रोक. सो अभय सर ने भी उनके टाइम में क्रिकेट खेला है, मैचलेस, राहुल 11, सो उस टाइम में लेग स्पिन अभय सर का भी फेमस था. और अभी भी अभय सर को गेंद दे तो भी गेंद कर सकते, सो स्पिनर्स कभी भी बॉलिंग कर सकते और उन्होंने टैलेंट है वो. सो थैंक यू अभय सर, आप भी इस टूर्नामेंट में ज्वाइन हो चुके हैं और बहुत सालों से उन्होंने भी क्रिकेट खेला है. और मुंबई का क्रिकेट स्पिन बॉलिंग ये फेमस है, सो अभय सर का भी लेग स्पिन बहुत फेमस था ये बोरीवली में. उस टाइम पे बहुत बड़ी बड़ी टीम. इस बार एक अच्छा स्ट्रोक और यहां पर 4 रन.
एक चांगला फटका खेळले गेलेत. अमितच्या बॅटमधून आपण पाहता प्रॉपर टायमिंग केलं. की रन्स करावे लागतील, जेवढे करू तेवढे कमी आहेत. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेले, पण थोडा बॉल बाउन्स झाला आणि 35 रन झाले त्या फलकावरती. थोडा अमितचा पण लक बॉल वरती बाउन्स झाला, त्यामुळे रन एक सिंगल मिळेल. बट रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ टीमने पण आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सो ग्राफ एक 40च्या घरामध्ये स्कोर जाणं गरजेचं आहे. 3 बॉल आणि रन झालेत 35. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्पिन, पण तिकडे व्हाईट बॉल आणि रन पुन्हा एकदा एक्स्ट्रीम पुढे जाईल. 36. मेलविन मेमोरियल कप मध्ये आज सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, आमचे सर्व लेजंड प्लेयर. 36 आणि 36 पे विकेट, 36 पे विकेट. यहाँ पर बैटर आउट. 36 आणि न्यू बॅटर ऋषी. स्कोर कुठेतरी ग्राफ थांबला, एकात दुसरी बाउंड्री आली 36 वरती, तर कुठेतरी 40 पर्यंत जाऊ शकतो. या बॉलवर देखील एक चांगलं बीट केलंय. 36 म्हणजे काय आपल्यासाठी लय मोठं अहमियत आहे मेलविन मध्ये. ते 36 मध्ये एक विकेट बी गेली आणि एक डॉट पण आलेला आहे. एक डॉट बॉल पण आलेला आहे. तो तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत आहे की 36 आमच्यासाठी किती मोठा मान्य ठेवतो. ते माणूस भले दिसत नाही त्याला, पण 36 नंबर बरोबर दिसतं त्याला. आणि त्याचा काय काय नियम आहे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. क्या बात है. सो मोस्ट इंपॉर्टंट है नंबर 36. टचअप देणं गरजेचं आहे टीम रॉयल स्ट्रायकर अंबरनाथला, कारण की स्कोर आतापर्यंत झालाय. एक बाउंड्री आली तर 41 पर्यंत टार्गेट येऊ शकतो. शेवटच्या बॉल सामना करतील बॅटर अभिषेक. या बॉलवर देखील 37. एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. ग्राफला कुठेतरी या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. 38 रन झालेत आणि 39चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता वन साइड चेंबूर. 24 बॉलमध्ये 39 रनची गरज आहे. सो यानंतरच्या देखील ओमकार माला टीम आपण तयार राहायचं. त्यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहा. बाबू 11 मुकेश
मला सांगत होतो की जे 36 नंबर आहे ना ते सगळं आमचे प्लेयर पण आमच्याकडे 36 नंबर नाही आहे. पण एक स्वतः आहे ना. हॅलो हॅलो ऐकायला येतं का? सॉरी सॉरी सॉरी. हे जे 36 नंबर घडी घडी आमचा कॉमेंटेटर आणि मी पण स्वतः बोलतोय कधीपासून 1 तासानी. पण हा 36 नंबर आम्ही 36 प्लेयर पण नाही आहे. पण जेवढा वेळ आपण 36 नंबर बोलतोय ना तेवढा आमच्याकडे एक प्लेयर आहे की सगळं 36 ते बोलू शकतो ते. आणि मी आणखीन एक माणसाला देतो ते तुम्हाला सांगेल सगळं. हे मिस्टर टपाल, विनोद टपाल 36 नंबरसाठी सगळं सांगणार. जो 36 नंबर है, आपको ऐसा लगता रहेगा कि ये 36 क्या है, 36 क्या है, लेकिन जो मेलविन कॉर्नर है उसके लिए 36 नंबर 36 वो बहुत इंपॉर्टेंट है. शैलेश गुरव यांचं बरोबर ना, हा यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि याचे जे 36 नंबरवर जे आहे बोलणं ते आपण ब्रेक नंतर करूया. शैलेश गुरव यांचा सत्कार, इनका सत्कार हमारे जो कोलन जी स्वामी करेंगे. थोड़ा तालियां हो जाए. नसीर नसीर फोटो निकाल. शैलेश गुरव जो हमें हमेशा मेलिन जो जब भी टूर्नामेंट आता है तभी सपोर्ट करते हैं. बॉलिंगसाठी ऋषी. या बॉलवर देखील लेग ब्रेक. पहिल्याच बॉलवरती ऋषीने टीमला दिले खुशी आणि बॅटर आउट. खूप चांगला स्पेल टाकला गेला. सो आता मात्र क्लोज होईल का? पहिल्याच बॉलवर विकेट घेतले ऋषीने आणि नरेशला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. पंकज आणि मयूर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वाईड सिंगल इकडे खातं ओपन केलं गेलं टीम वन साइड चेंबूर. चेंबूर टीमला पण 39 रन करायचे, पण त्यासाठी तुम्हाला फाईट करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र ऋषीने पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉलिंग. खूप चांगला स्पेल आणि आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक आला नाही. ऋषीला पण माहिती आहे जर आपण ओव्हर सेफ टाकली तर मॅच मध्ये आपली टीम पण कमबॅक करू शकते. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ खूप चांगले क्रिकेट ऋषी पण खेळलेत. व्यावसायिक गटामध्ये देखील जॉर्ज कल्याण संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. पण आज आपल्या घरच्या संघासाठी खेळतात 3 रन झालेत. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध टीम वन साइड चेंबूर. खुल्या गटातील दुसरी मॅच
मेलविन मेमोरियल कपचा आज पहिला दिवस एक चांगलं या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळले गेले आणि चांगलं टायमिंग केलं. पंकजच्या बॅटमधून पहिली बाउंड्री, 4 रन. थँक्यू थँक्यू विजय. अभय मुतालिक सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. मी संतोष सरांना विनंती करेल, त्यानंतर विनोद सरांना विनंती करेल की आपण अभय मुतालिक, विनोद गर्ग सर के हाथ से अभय सर का एक विशेष यहाँ पर सम्मान, जिन्होंने बहुत साल से मुंबई का क्रिकेट खेला और प्रोफेशनल क्रिकेट भी खेला. सो राहुल 11 मैचलेस के अगेंस्ट भी अच्छा परफॉर्मेंस, एक लेग स्पिन बॉलर अभय सर का यहाँ पर सम्मान. एक बार जोरदार ताली अभय सर के लिए. एक लेजेंड प्लेयर और उन्होंने बोरोली का नाम टेनिस क्रिकेट में बहुत सालों से किया. सो थैंक यू सो मच अभय सर, आप भी अपने टूर्नामेंट के लिए आए, मेलविन मेमोरियल कप में अपना टाइम स्पेंड किया, इसलिए थैंक यू सो मच. और एक टी शर्ट आपके लिए, अभी भी खेलो आप और ऐसे ही हंसते रहो. थैंक यू. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि तिकडे रन, सिंगल. थर्टीन, 13 रन झालेत. पहिली ओव्हर संपली आहे. तो स्कोर कुठेतरी या मॅच मध्ये वरती गेलाय. अजूनही एक वेगळा पल्ला गाठायचा आणि टार्गेट जर पाहिलं तर 39चं टार्गेट आहे. सो अजूनही 26 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल्स मध्ये 26 रनची गरज आहे. शेवटच्या बॉलवर देखील पॅडल स्वीप, चांगली बाउंड्री. इकडे बॉलर बॅटर मयूरने, म्हणजे मयूरने पण एक बाउंड्री आली, पंकजच्या पण बॅटमधून एक बाउंड्री आली आहे. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म रोहित. 18 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. व्हाईट बॉल. मॅच मध्ये जर फाईट करायची तर एक्स्ट्रा रन्स कमी टाकावे लागतील टीम रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. या बॉलवर थ्रो चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे रन, पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होईल. कुठेतरी थांबवलं गेलं. सो रोहितला पण माहिती आहे, आपण एक सेफ ओव्हर टाकली तर मॅच मध्ये आपणही कमबॅक करू शकतो. त्यामुळे मॅच थोडी क्लोज घेऊन जावं लागेल, म्हणजे एका दुसऱ्या बॉलरला चांगले एफर्ट्स द्यावे लागतील. पंकज आणि मयूर दोघं देखील बॅटर खूप चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. त्यांना पण माहिती आहे की आपण जर जिंकायचं, आपल्याला पार्टनरशिपची गरज आहे. मेलविन मेमोरियल कपचा ही
नामांकित क्रीडा स्पर्धा संपूर्ण ऑल ओव्हर मुंबईमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6वं वर्ष मेलविन मेमोरियल कप. या बॉलवर देखील समोर खेळले गेले एक चांगला फटका आणि तिकडे तेवढीच चांगली फिल्डिंग. गणेशने खूप चांगला बॉल अडवला तिकडे बट फेकी पण केली. रन सिंगल. 15 रन झालेत. 24 रनची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. वन साइड चेंबूर कुठेतरी मॅच क्लोज आणते बट ती क्लोज आणून चालणार नाहीये. क्लोज आणली तर मॅच फाईट होईल नक्की आहे. या बॉलवर देखील एक चांगलं टायमिंग केलं गेलं. एक चांगली कॅच कलेक्ट केली तिकडे अभिषेकने आणि बॅटर आउट. वन साइड चेंबूर कुठेतरी आता मॅच डगमगते आणि फाईट केली मॅचला. गुड कॅच अभिषेक. अभिषेक पण प्रॉपर लांबचं अंतर गाठून आले तिकडे आणि एक चांगली कॅच कलेक्ट केली. न्यू बॅटर आधी. रन्स 15 अजूनही 24 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुण्याचा रोहित सज्ज स्ट्राईक एंडला आधी. 39चा टार्गेट आहे. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली तिथे हडलक. रन सिंगल. गुड बॉलिंग रोहित. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा आज आणि उद्या देखील आपण पाहिलं तर फायनल डे. इकडे पुन्हा एकदा रोहितने कमबॅक केलं गेलं आणि तिकडे डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली. रोहितला माहिती आहे की जर आपण सेफ वर टाकली तर मॅच मध्ये अजूनही आपण कमबॅक करू शकतो आणि अजूनही 23 रनची गरज आहे. 13 बॉल मध्ये 23 रनची गरज. चांगली बॉलिंग केली रोहितने आतापर्यंत. आज पहिल्या मध्ये टर्फ ॲडिक शिवम बॉईजने एक चांगला खेळ केला आणि टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेत. इकडे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स. रोहितला आता कुठेतरी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन गोल्डन क्रीडा मंडळ. इकडे एक्स्ट्रा रनने पुन्हा एकदा 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 21 रनची गरज आहे. एक बॉल टाकण्यासाठी झालेली चुकी मात्र मॅच मधून बॅकफुटला घेऊन जाऊ शकते टीम. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. आज निलेश वैती सर आमच्यासोबत खूप चांगलं स्कोरिंग 2 दिवस. त्यानंतर पद्मनाभ बाबू सर अंपायरिंग, विवेक प्रभू सर, आमची सर्व लाईव्हची टीम आणि सर्व आयोजन कमिटी. 2 दिवस एक चांगली मेहनत गोल्डन क्रीडा मंडळची. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड आणि बॉल थोडा फिरला तिकडे बट सिंगल रन आणि शेवटचे 12 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. मॅच थोडी आता फाईट होईल का. एका दुसऱ्या बॉलरने अजून सेफ ओव्हर टाकली तर मॅच अजून थोडी क्लोज होईल. लास्टला 6 बॉल 10, 6 बॉल 12 पण बघायला मजा येईल. बट ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे.
12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिला. 12 बॉल 20. या बॉलवर एक चांगला फटका पाहिला गेला आणि प्रॉपर टायमिंग केलं पंकजने. पॉवरफुल फटका 4 रनसाठी. पंकजला माहिती आहे मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये, थोडी क्लोज घेऊन चालणार नाहीये, मात्र इथे फाईट करावं लागेल आणि टायमिंगला बाउंड्री. 4 रन. प्रॉपर स्ट्रोक खेळले गेले बॅटर पंकज. सो 4 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे झाला आणि स्कोर 23. पंकजला च्या बॅटमधून एक चांगला प्रॉपर टायमिंगला फाईन लेगला एक बाउंड्री आली. इकडे पण बॉलला फिरवला गेला आणि आता अभिषेकने पण कमबॅक केला. गुड बॉल. आणि पंकजने थोडी घाई केली. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र बाउंड्री आली जरूर, बट पुन्हा एकदा वन साइड चेंबूर कुठेतरी आता मात्र डगमगताना पाहिली गेली आणि रॉ स्ट्रायकर अंबरनाथने मात्र कमबॅक केलं. विकेट गेली महत्वाची. पंकजला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. यानंतर देखील ऋतिक गोरडे पण इनॅक्शन मध्ये. करण सोडा आहे. सो चांगली मॅच यानंतरची पण आहे. शुभम लोखंडे आहेत, राहुल सुरवाडे लॅबो आहे, रोहन चिल्ले आहेत, सुनील विश्वकर्मा आहे. खूप चांगली मॅच. यानंतर ओमकार मला टीम सोबत विनिंग टीमची होईल. त्यानंतर खुल्या गटातील देखील एक मोठी मॅच सर्वांसाठी देखील ती एक महत्वाची मॅच असणार आहे. सर्व मॅचेस यानंतरच्या सर्व मॅचेस फाईट होताना पाहायला मिळतील. ही मॅच देखील एक चांगली रंगताना पाहायला मिळते. कधी बाउंड्री, कधी विकेट, कधी विकेट, कधी बाउंड्री. बॉलर अभिषेक, स्ट्रायकेटला बॅटर प्रेम. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. रन तिकडे सिंगल मिळेल. प्रेमने मात्र रन्स चालू ठेवणं त्याला पण माहिती महत्वाचं असणार आहे. 24 रन झाले धाव फलकावर. अजूनही 15 रनची गरज आहे. महत्वाची मॅच इकडे रंगतीये. 8 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम वन साइड चेंबूर. या बॉलवर मात्र थांबून ठेवले गेले बॅटरला आणि 7 बॉल मध्ये आता 15 रनची गरज आहे. गुड बॉलिंग. बॉलर अभिषेक. अभिषेकचा कॉन्फिडन्स खूप चांगला होता. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, बट त्याने त्याचा स्पेल टाकला. भले काही होऊ देत, मी माझी बॉलिंग करणार. आणि गुड बॉलिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आता 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. खूपच बाहेर बॉल ऑफ स्टिकला अभिषेकच्या माध्यमातून. हा एक चुका मॅच मधून घेऊन जाऊ शकतात. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. मोठा स्ट्रोक शोधावा लागेल बॅटर आदिला. या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली. शेवटचे 6 बॉल आणि 13 रनची गरज आहे.
मॅचला जिंकण्याकरिता टीम वन साइड चेंबूर. 6 बॉल 13. 39चं टार्गेट होतं. मॅच थोडी क्लोज झाली आणि बघता बघता फाईट होताना पाहायला मिळतीये. 6 बॉल मध्ये 13 रनची गरज. बघत कुठल्या बॉलर जबाबदारी घेईल, स्वतःहून जबाबदारी घेईल की मी टाकेल. 6 बॉल 13. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ पण मॅच सोडणार आहे. गुड बॉलिंग अभिषेक, चांगली बॉलिंग केली. 7 रन आणि 1 विकेट मिळवली. इम्पॉर्टंट ओव्हर होती. पहिली ओव्हर ऋषीने 13 रन आले, त्यानंतर दुसरी ओव्हर रोहितची पण 6 रन, त्यानंतर तिसरी ओव्हर मध्ये देखील अभिषेकचे 7 रन. सहा बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. बॉलर हमीद बॅटिंगला पण थोडा मिडल ऑर्डरला होता आणि ओव्हर देखील शेवटची ओव्हर हाताळतोय. 6 बॉल 13. बघूया डिफेंड करेल का. सहा चेंडू आणि 13 रनची गरज आहे. इकडे पण अगदी बॉलला फिरवलं गेलं. लेग बाय मध्ये रन मिळेल. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. बघता बघता मॅच वन साइड चेंबूरकडे जाईल की रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. बेस्ट वर्सेस बेस्ट, अगदी फाईट मॅच होती आहे आणि खुल्या गटातील दुसरी मॅच इकडे देखील रंगताना पाहायला मिळतीये. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉलर हमीद. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले पण फटका फसला. आता 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. सिंगल डबल बाउंड्रीची गरज आहे. चांगली फिल्डिंग करेल तर मॅच मध्ये नक्कीच रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ पण राहू शकते. दोन्ही टीम आज पहिल्यांदाच खुल्या गटामध्ये एक चांगला परफॉर्मन्स आणि या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आणि बेस्ट देत आहेत. दोन्ही टीम आपला बेस्ट प्रयत्न करतात. चार बॉल आणि 11 रनची गरज आहे. या बॉलवर मिस केलं गेलं बॅटरला आणि बीट केलं. बॅटर आउट. गुड बॉलिंग हमीद. न्यू बॅटर योगेश. 3 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. ह्या बॉलवरच मॅच गणित थोडं बदलू शकतो. जर बाउंड्री आली तर 2 बॉल 7 पण बघायला मजा येईल. बट बॅटर योगेशला चान्स घ्यावा लागेल. हमीद. या बॉलवर आणि काय फिल्डिंग केली गेली. अफलातून फिल्डिंग. ऋषी आणि ऋषीने मात्र सर्व प्लेयरला दिली खुशी. काय बॉल अडवला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आधी स्माइल आले की भाई मॅच मध्ये आलो. आता 2 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. गुड बॉलिंग ऋषीच्या मॅच या फिल्डिंग फॅक्टरमुळे कुठेतरी मॅच पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली होती. बट ऋषीने एक चांगला बॉल अडवला. गुड बॉलिंग हमीद. हमीदने एकच काम केलं की स्टंप टू स्टंप बॉलिंग केली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाहीये आणि चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग. त्यामुळे मॅच मध्ये त्यांनी पकड निर्माण केली आहे. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ वेल ब्लेड. बट शेवटचा बॉल अजून बाकी आहे आणि मॅच इझिली नावावर केली गेली. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ अभिनंदन. खूप चांगला खेळ केला. गुड बॉलिंग ऋषी, अभिषेक, रोहित, ऋषी, सर्वांनी हमीद खूप चांगला खेळ केला आणि खूप चांगली फिल्डिंग ऋषीने केली. सो त्याबद्दल त्याचं मी अप्रिशिएट करेन. त्यांनी खूप चांगली फिल्डिंग केली त्यामुळे मॅच मध्ये आले.
हॅलो. आणि लुझिंग टीम मध्ये वन साइड चेंबूर संघाचे जितू जितू आपण यायचंय. सो लुझिंग टीम मध्ये जितू आपण याने आपलं पारितोषिक घेऊन जायचंय ज्याने बेस्ट परफॉर्मन्स दिला. सो लुझिंग टीम मध्ये